विचार करा, एका राजाने आपल्या प्रजेकडे इतकं दुर्लक्ष केलं की सामान्य माणसांस काय तर निसर्गसुद्धा त्याच्या विरोधात उभा राहिला. ही गोष्ट आहे एका प्राचीन जातक कथेची, जी आपल्याला नेतृत्वाबद्दल एक खूप महत्वाचा धडा शिकवते. चला तर मग पाहूया एका बेजबाबदार राजाला एका वृक्षदेवतेने कसा आरसा दाखवला. कल्पना करा अशी परिस्थिती जिथे रक्षकच भक्षक बनले आहेत. पांचाल राज्यात लोकांवर दिवसा राजाचेच अधिकारी अत्याचार करत होते आणि रात्री चोर दरोडेखोर, म्हणजे सुरक्षिता नावाची गोष्टच शिल्लक नव्हती. पण कोणतंही राज्य इतक्या वाईट अवस्थेला कसं काय पोचू शकतं? या सगळ्यामागे होता फक्त एकच माणूस. तर सुरुवात होतेय एका गोंधळात सापडलेल्या राज्यापासून. हा होता राजा पांचाल, ज्याच्या अन्यायी आणि बेजबाबदार कारभारामुळे संपूर्ण राज्यात नुसती अनागोंदी माजले होती. राजाच्या धोरणांचा परिणाम इतका भीषण होता की करांच्या ओझ्याखाली दबलेली प्रजा आपली घरदारं सोडून थेट जंगलात आश्रय घेत होती. आणि जे मागे राहिले होते ना, त्यांना स्वतःच्याच घरात सुरक्षित राहण्यासाठी काट्यांची कुंपणं घालावी लागत होती. हे चित्र फक्त गरिबीचं नाही, तर तुटलेल्या विश्वासाचं आणि सततच्या भीतीचं होतं. पण हा सगळा अन्याय शहराबाहेरच्या एका तेंदूच्या झाडात राहणारी देवता म्हणजेच बोधिसत्व शांतपणे पाहत होती. असं म्हणतात की जेव्हा मानवी व्यवस्था कोलमडते तेव्हा कधीकधी दैवी शक्तीलाच हस्तक्षेप करावा लागतो, आणि या देवतेने राजाला धडा शिकवण्याचं ठरवलं. देवतेचा पहिला संदेश थेट राजाच्या कर्तव्यावर घाव घालणारा होता. जागृत लोक कधीच मरत नाहीत, तर निष्काळजी लोक मृतांसमानच असतात. याचा अर्थ अगदी स्पष्ट होता. राजासाठी निष्काळजीपणा किंवा आळस हा फक्त एक दोष नाहीये, तर ते त्याच्या राज्याच्या मृत्यूचं कारण आहे. इथे देवता थेट समस्येच्या मुळाशी पोचते. ती राजाच्या अभिमानाला, त्याच्या गर्वाला थेट राज्याच्या नाशाशी जोडते. संदेश एकदम सरळ आहे. अहंकारामुळे आळस येतो आणि आळसामुळे फक्त नुकसान नाही तर सगळा विनाश ओढवतो. म्हणजे राजाच्या एका वैयक्तिक दोषाचा परिणाम संपूर्ण राज्याला भोगावा लागत होता. आणि हा होता शेवटचा सणसणीत इशारा. देवतेने राजाला त्याच्या अपयशाचा परिणाम अगदी स्पष्ट शब्दांत दाखवला. एकेकाळी जे राज्य भरभराटीला आलेलं होतं ते आता फक्त लुटारूंचं कुरण बनलं होतं. सगळी समृद्धी पार धुळीला मिळाली होती. आता तिसरा अंक, वेषांतर केलेला राजा. देवतेचे हे शब्द ऐकून राजा आतून पुरता हादरला. पण फक्त ऐकून विश्वास ठेवण्याऐवजी त्याला सत्य स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं होतं. म्हणून त्याने आपल्याच राज्यात एक अनोळखी म्हणून फिरण्याचा निर्णय घेतला. आणि इथून राजाच्या खऱ्या परीक्षेला सुरुवात होते. आपल्याच लोकांचं म्हणणं थेट ऐकण्यासाठी, कोणत्याही मध्यस्थाशिवाय ऐकण्यासाठी त्याने पहिलं पाऊल उचललं. आपल्या पुरोहितासोबत वेषांतर करून तो त्या रस्त्यांवर उतरला ज्यांच्या दुःखाला तो स्वतः जबाबदार होता. तर मग या प्रवासात राजाला कोण भेटलं आणि त्यांच्याकडून त्याला काय ऐकायला मिळालं, चला पाहूया. राजाची पहिली भेट झाली एका वृद्ध माणसाशी. त्याला स्वतःच्याच घराभोवती संरक्षणासाठी लावलेल्या कुंपणाचा काटा लागला होता. विचार करा, केवढी मोठी विडंबना आहे ही. ज्या गोष्टी संरक्षणासाठी होत्या त्याच आता त्रास देत होत्या. आणि त्या माणसाच्या तोंडून राजासाठी तळतळून शाप बाहेर पडला. इथे आपल्याला सत्तेचा माज आणि लोकांचा वास्तव यातली दरी स्पष्ट दिसते. पुरोहितांसाठी ही एक क्षुल्लक घटना होती, पण त्या वृद्ध माणसासाठी तो काटा म्हणजे राजाच्या संपूर्ण अन्यायी राजवटीचं प्रतीक होता. आणि हाच सूर, हेच दुःख राजाला पुढे पावलोपावली ऐकू येणार होतं. पुढे त्यांना एक वृद्ध स्त्री भेटली आणि तिच्या शापातून राज्याच्या सामाजिक दुरावस्थेचं चित्र उभं राहिलं. ती काय म्हणाली? हा राजा जिवंत असेपर्यंत आमच्या मुली अविवाहितच राहतील. का? कारण राज्याची आर्थिक स्थिती इतकी वाईट होती की लोकांना साधे लग्न सोहळेही परवडत नव्हते. म्हणजे राजाच्या अपयशामुळे एका पिढीचं भविष्यच अंधारात होतं. त्यानंतर भेटला एक शेतकरी. झालं असं की राजाचे कर वसूल करणारे आल्यामुळे त्याच्या दासीला जेवण आणायला उशीर झाला आणि भुकेने व्याकुळ झालेला त्याचा बैल नांगराखाली जखमी झाला. म्हणजे बघा, एका छोट्या प्रशासकीय दिरंगाईचा परिणाम थेट शेतकऱ्याच्या रोजीरोटीवर झाला होता आणि याचा खापरही त्याने थेट राजावरच फोडलं. आणि मग ह्या प्रवासाचा कळस गाठला गेला जेव्हा राजाला एका बेडकाने शाप दिला. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, एका बेडकाने. कावळे त्याला खात असताना मरता मरता त्यानेही आपल्या दुर्दशेला राजालाच जबाबदार धरलं. जेव्हा माणसंच नाही तर प्राणीही तुम्हाला शाप देऊ लागतात तेव्हा समजायचं की काहीतरी खूप मोठं चुकलेलं आहे. आणि त्या बेडकाचा युक्तिवाद तर अत्यंत मार्मिक होता. तो म्हणाला, जर राज्यात सुबत्ता असती तर कावळ्यांनाही खायला मिळालं असतं आणि त्यांना मला खाण्याची गरजच पडली नसती.
ह्या एका वाक्यात त्याने दाखवून दिलं की राजाच्या कुशासनाने फक्त मानवी जीवनच नाही तर संपूर्ण नैसर्गिक साखळीच विस्कळीत केली होती. हे ऐकून तर राजा आणि पुरोहित दोघंही निशब्द झाले. आणि मग येतो 5वा अंक, एक ज्ञानी शासक. माणसांपासून ते बेडकांपर्यंत प्रत्येक जीव आपल्याला शाप देत आहे हे ऐकल्यावर राजाला आपल्या चुकांची आणि त्यांच्या परिणामांची खरी खोली समजली. हा त्याच्यासाठी फक्त एक धक्का नव्हता, तर त्याच्या परिवर्तनाचा क्षण होता. आणि राजाचं हे जे परिवर्तन आहे ना, ते 3 महत्वाच्या टप्प्यांतून झालं. पहिलं, त्याने कटू सत्य ऐकलं. दुसरं, त्याने जबाबदारी स्वीकारली आणि कबूल केलं की या सगळ्या दुरावस्थेला तोच जबाबदार आहे. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं, त्याने स्वतःमध्ये बदल घडवून न्यायाने राज्य करण्यास सुरुवात केली. हीच तर एका खऱ्या शासकाची ओळख आहे. तर मग या हजारो वर्ष जुन्या कथेतून आज आपण काय शिकू शकतो? याचं सार काय आहे? या कथेचा सगळ्यात महत्त्वाचा संदेश हा आहे की शासन आणि प्रजा एका अदृश्य धाग्यानं जोडलेले असतात. शासकाच्या प्रत्येक कृतीचे पडसाद, चांगले किंवा वाईट, थेट त्याच्या प्रजेच्या जीवनात आणि पर्यावरणात उमटतात. एका चुकीमुळे ही संपूर्ण साखळी कोलमडून पडू शकते, जसं आपण या कथेत पाहिलं. आणि ही कथा आपल्याला आजच्या काळासाठी एका फार महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडते. जेव्हा नेते आपल्या लोकांचा आवाज ऐकायला नकार देतात, मग ते लोक रस्त्यावरचे सामान्य नागरिक असोत किंवा निसर्गाचा मूक आवाज, तेव्हा त्याची खरी किंमत कोणाला आणि कशी चुकवावी लागते यावर नक्की विचार करा.